मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादर। युवा नेतृत्व सुजाताजी आंबेडकर यांची बिहार येथील ऐतिहासिक नालंदा विश्वविद्यालयाला भेट। बोधगया, बिहार वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आणि बौद्ध संवाद दौऱ्याचे प्रतिनिधी यांनी नालंदा विश्वविद्यालयाला भेट दिली। बोधगया येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, बौद्ध समाज दौऱ्याचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाग घेतलाय। त्यासाठी त्यांनी बोधगया, बिहार येथील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी भेटून चर्चा केली आहे। तथागत बुद्धांच्या काळात नालंदा हे एक मोठे शिक्षण केंद्र, बौद्ध तीर्थक्षेत्र आणि शिक्षणाच्या महान केंद्रांपैकी एक होते। त्याचे वर्णन अनेकदा जगातील पहिले निवासी विद्यापीठ असे केले जाते। गेल्या अनेक महिन्यांपासून बोधगया, बिहार येथे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे। यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर हे स्वतः बोधगया येथे सहभागी झाले होते। महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने राज्यभर मोठे आंदोलन केले होते। यासाठी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवण्यात आली होती। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।